नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मिशन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. 11 जानेवारीला आपला गट क चा ग्रुप सीचा MPCचा प्रिलिम्सचा जो पेपर होता, संयुक्त पूर्व परीक्षा ती झाली. त्यानंतर व्हॉट्सॲपला आपले जे विद्यार्थी आहेत किंवा बाहेरचे जे विद्यार्थी आहेत जे RTO AMVAची तयारी करत आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस आलेत की सर माझा 52 स्कोर येतोय, 48 स्कोर येतोय, 44 येतोय, 55, काही काही लोकांचा 62, 65, 70 पर्यंत सुद्धा स्कोर येतोय. ओके. तर विद्यार्थी विचारत आहेत की एक्झॅक्टली सर हा स्कोर जो आहे हा सफिशियंट आहे का? कारण की RTO AMVAचे कट ऑफ जर तुम्ही हिस्ट्री बघितली तर फार अनस्टेबल कट ऑफ्स राहिलेले आहेत. म्हणजे 2017 आणि ते नंबर ऑफ सीट्सवर पण डिपेंड करतो कट ऑफ. पेपरची डिफिकल्टी लेवल काय आहे? बरेच फॅक्टर्स असतात. आपण एक्झॅक्ट कट ऑफ कधी म्हणजे पेपर होण्याच्या आधी कुणी कधी प्रेडिक्ट करू शकत नाही की सेफ स्कोर किती असेल प्रिलिम्स क्वालिफाय होण्यासाठी, जेणेकरून तुम्ही मेन्सला अपिअर होऊ शकता. ओके. सर्वप्रथम सर्वात इम्पॉर्टंट जी क्वेरी आहे, म्हणजे अजूनही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट आहे की ग्रुप सीच्या बाकीच्या जे आहेत संवर्ग, तर त्यांचा कट ऑफ आणि AMVAचा कट ऑफ एकच लागतो का? नाही. ओके. मेन्स वेगवेगळे आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. RTO AMVAची जी मेन्स आहे आणि बाकीच्या ग्रुप सीच्या ज्या बाकीचे संवर्ग आहेत, ते चार एक जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, त्यांचं त्यांची जी मेन्स आहे ती एकत्र होते, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांचा कट ऑफ हा एकत्र लागतो आणि हे आपल्या MPSCने जे आपलं हे आहे एक्झामची जी स्कीम वगैरे आहे त्याच्यामध्ये सुद्धा सिलेबसमध्ये त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे आणि ऑब्व्हियस आहे, म्हणजे लॉजिकली जरी बेसिक कॉमन सेन्स आहे की RTO AMVAचा जो प्रिलिम्सचा जो कट ऑफ असतो तो स्वतंत्र डिक्लेअर होतो, हा वेगळा लागला. ही सगळ्यात इम्पॉर्टंट एक महत्त्वाची क्वेरी होती विद्यार्थ्यांची. दुसरी गोष्ट, कट ऑफची जर आपली हिस्ट्री बघितली AMVAची, तर 2017ला लेडीजचा 1 मार्काचा कट ऑफ होता, लक्षात घ्या. ओके. आणि तो 1 मार्काचा कट ऑफ बघून बरेच लेडीज आणि बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी मोटिवेट झाले की AMVA द्यायची आहे. 1 मार्काचा कट ऑफ लागतो आणि ते खूप फेमस न्यूजपेपरला वगैरे बातम्या होत्या. 1 मार्काचा कट ऑफ त्या ठिकाणी लागला होता. त्यानंतर 2020ची जाहिरात आली. 240 जागा होत्या. 2020 पर्यंत भरपूर अवेअरनेस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये AMVAबद्दल पसरलेला होता. 2017मध्ये तुम्हाला माहिती आहे की पूर्व परीक्षा होण्याच्या आधी जी ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश झालेली होती, ती फार कमी जागांची होती आणि प्रिलिम्स नंतर आणि मेन्सच्या आधी म्हणजे प्रिलिम्सचा रिझल्ट डिक्लेअर होण्याच्या आधी जागा भरपूर ॲड झाल्या. 832 पर्यंत ती जाहिरात गेली आणि कट ऑफ्स एकदम ड्रास्टिकली कमी झाले. 2020ला ती सिच्युएशन नव्हती. 2020ला तोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये भरपूर त्या ठिकाणी अवेअरनेस होता की हे पद जे आहे RTO AMVAचं, ते त्यानंतर 2020ला तर इतका भयानक क्रेज होता. 1,00,000 त्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स आले होते आणि 95,000च्या आसपास विद्यार्थ्यांनी प्रिलिम्सची एक्झाम दिली होती आणि त्यातले एक 5,000-5,500 विद्यार्थी मेन्ससाठी क्वालिफाय झाले होते. ओके. आणि त्यावेळेस कट ऑफ जर बघितला तर ओपन जनरलचा जो कट ऑफ होता तो 36 मार्क्स होता आणि प्रिलिमचा जो कट ऑफ वुमनसाठी लेडीजसाठी जो होता तो अराउंड 22-23 मार्क्सचा कट ऑफ लागला होता. ओके. आता झालं काय 2020ला तुम्हाला मी एक्झॅक्टली सांगतो. हे हे जे मी म्हणतोय सेफ स्कोर किती, हे हा वर्ड इतका म्हणजे आपल्याला इझी वाटतं रीड करायला की किती सेफ स्कोर, पण काही विद्यार्थ्यांचं किती नुकसान झालंय बघा. 2020ला बरेच असे म्हणजे आपल्या बॅचलाच किंवा इतर ठिकाणी सुद्धा असे भरपूर विद्यार्थी होते ज्यांचा स्कोर अराउंड 33, 34, 35. मॅक्झिमम क्राऊड हा 30-35च्या रेंजमध्ये होता. ओके. पेपर थोडासा मीडियम आणि डिफिकल्टच्या मध्ये होता 2020चा जो पेपर होता. परंतु 33, 34, 35च्या रेंजमध्ये विद्यार्थी होते भरपूर. आणि 2017ला जो जनरलचा कट ऑफ होता तो 27च्या आसपास होता. 27 मार्क्सचा कट ऑफ होता. तर तो कट ऑफ गृहीत धरून, परंतु तेव्हा सीट्स पण जास्त होत्या. ओके. त्याच्या 1/4 सीट्स फक्त 2020ला आल्या होत्या. आणि जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर 27 तो जो कट ऑफ होता 2017चा तो गृहीत धरून विद्यार्थी ॲझ्युम करत होते की अराउंड 32-33 पर्यंत कट ऑफ लागेल. ओके. म्हणजे 31-32 म्हणजे 30च्या वर जाईल, परंतु जास्त जाणार नाही. ओके. आणि मॅक्झिमम क्राऊड हा 32-35 मध्ये होता. त्याच्यामध्ये कोविड आला. दीड वर्ष काय करायचं आता, प्रिलिम्स क्वालिफाय होईल की नाही माहीत नाही एक्झॅक्टली. जे विद्यार्थी 40+ निघून गेलेले होते त्यांना शुअरिटी होती की 100% आपण प्रिलिम्स क्वालिफाय होतो. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवसापासूनच म्हणजे प्रिलिम्सची एक्झाम झाली 15 मार्चला.
16 मार्च 17 मार्चपासून त्यांनी लगेच मेन्सची तयारी पण चालू करून दिली. कारण तोपर्यंत माहीत नव्हतं की लॉकडाऊन वगैरे 20-21 मार्चच्या आसपास. पण पुढं 1.5 वर्ष तर हे जे विद्यार्थी होते 30 ते 35च्या मध्ये यांचे खूप हाल झाले. हाल झाले म्हणण्यापेक्षा त्यांना माहीत पण नव्हतं की प्री क्वालिफाय होईल की नाही, पण अभ्यास करू की नको करू. आणि जेव्हा तो एक कॉन्फिडन्स नसतो मनामध्ये आपल्या, एक सेल्फ कॉन्फिडन्स नसतो की माझे 100% प्रिलिम्स क्वालिफाय होणार आहे, तोपर्यंत अभ्यास करण्याचा जो इंटरेस्ट आहे म्हणजे करत असतो आपण, एक होप ठेवून, एक आशा ठेवून की व्हायला पाहिजे. थोडं देव भरोसे असतं, देवाला प्रार्थना करावं लागतं की उद्या देवा माझी प्री क्वालिफाय, मी मेन्सला माझं 100% देईल. बरेच विद्यार्थी असेही होते ज्यांचा मेन्स म्हणजे टेक्निकल इतकं स्ट्रॉंग होतं, परंतु प्रिलिम्स क्वालिफाय होऊ शकले नाही. 30, 31, 32 आणि 36चा कट ऑफ लागला त्यावेळेस 2020ला. तर ह्यासाठी आत्ता ह्यावेळेस सेफ स्कोर किती आपल्याला म्हणजे इतके मार्क्स, मे बी मी तुम्हाला हायर साईड सांगेल थोडंसं, पण हे कशासाठी सांगेल मी, ज्या दिवशी तुमचा प्रीचा पेपर होईल, जेव्हा तुम्ही क्लासरूमच्या बाहेर याल, तुम्हाला मनामध्ये तो सेल्फ कॉन्फिडन्स असायलाच पाहिजे की माझी प्री काय होते, क्वालिफाय होते. आय कॅन स्टार्ट फुल फ्लो, ओके, विथ फुल कॉन्फिडन्स, फुल डेडिकेशन. आय कॅन स्टार्ट माय प्रिपरेशन फॉर मेन्स. ओके, कारण मेन्सचा जो सिलेबस आहे तो व्हास्ट आहे. त्याला तुम्हाला फुल डेडिकेशनने अभ्यास करावा लागणार. पण ते तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा मनामध्ये ती खात्री आहे की 100% माझी प्रिलिम्स क्वालिफाय होते. तर ह्यावेळेस आता तुमचे हाल होऊ नये म्हणून मी बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली. त्यामुळं ह्यामध्ये मी थोडंसं तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करेल. ज्यांनी गटकची आत्ताची जी एक्झाम दिलेली आहे 11 जानेवारीची, ओके, त्या एक्झाममध्ये तुमचा स्कोर किती येतोय हे ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे. त्यानुसार मी तुम्हाला सांगेल एक्झॅक्टली सेफ स्कोर किती असेल या येणाऱ्या 2026च्या प्रिलिम्ससाठी, जेणेकरून तुम्हाला मेन्सला एकदम फ्री माइंडने अभ्यास करता येईल. आणि जर तुमचा स्कोर कमी येत असेल तर मग काय तुम्ही गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून तुमचा स्कोर काय होईल, इम्प्रूव्ह होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, जरी थोडंसं मी हायर साईड सांगितलं तरी कोणीही डिमोटिवेट होऊ नका. माझा प्रयत्न नाही, मी कधीही आजपर्यंत कुणाला डिमोटिवेट केलेलं नाही आहे. आणि हे फक्त एक तुम्हाला मनामध्ये हे पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे की माझी प्रिलिम्स क्वालिफाय जर झाली व्यवस्थितपणे, तर मग मी मेन्सला चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकेल. कारण एक लक्षात घ्या, जेव्हा तुमचा प्रीचा पेपर होतो त्याचा रिझल्ट लागण्यासाठी अराऊंड महिना 1.5 महिना वेळ जातो, बरोबर. फर्स्ट आन्सर की येते, सेकंड आन्सर की येते, त्यानंतर प्रीचा रिझल्ट डिक्लेअर होतो. पण जर महिना 1.5 महिना जर तुम्हाला माहीतच नसेल की तुमची प्री क्वालिफाय होत आहे की नाही होणार, तर तो महिना 1.5 महिना तुमचा वेस्ट गेला. आणि त्याच्यापुढे प्रीचा रिझल्ट लागल्यानंतर पुढे हार्डली तुम्हाला किती वेळ उरतो, ॲडिशनल अजून 1.5-2 महिने उरतात, जे की सफिशियंट नाही आहे मेन्सच्या प्रिपरेशनसाठी. म्हणजे तिथनं तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर होऊन जातात. त्यामुळं ही सिच्युएशनच काय येऊ द्यायची आपण आपल्यावर. प्रिलिम्सचाच आपला जर स्कोर आउटस्टँडिंग असेल तर वाय नॉट गो फॉर मेन्स विथ फुल डेडिकेशन. ओके, तर बघा आता जे मुलांचे मेसेज आलेत, बरोबर 150, 200, 300 मेसेज आहेत ज्यांनी गटकची आता 11 तारखेची जी एक्झाम दिलेली आहे. आणि असं दिसून आलंय की बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे तो 45 म्हणण्यापेक्षा थोडंसं लोअर साईड जाईल मी. बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे अराउंड 43 टू 52, 43 टू 52च्या रेंजमध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत. जसं मी तुम्हाला बोललो 2020 साली मॅक्झिमम विद्यार्थी हे 30 टू 35च्या रेंजमध्ये होते आणि 36चा कट ऑफ लागला होता. बघा मॅक्झिमम विद्यार्थी जो क्राऊड होता, मॅक्झिमम जो म्हणजे अभ्यास करणारा, तो 30 टू 35मध्ये होता. ह्यावेळेस तो कितीच्या रेंजमध्ये अराउंड, हे मी जेवढे मेसेजेस आले त्याच्या ॲनालिसिसवर मी बोलतोय. ओके, 43 टू 52च्या रेंजमध्ये मॅक्झिमम क्राऊड मला असं वाटतं यावेळेस असणार आहे. म्हणजे 2026ची जी ॲडव्हर्टाईजमेंट, वॅकन्सीज पण जास्त आहेत, तो एक फॅक्टर आपण कन्सिडर केला पाहिजे. माझ्याप्रमाणे मला असं वाटतं जो सेफ स्कोर राहील, आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी गटकची परीक्षा दिलेली नाही आहे आत्ता 11 तारखेची. तर मला सर्वांना विनंती आहे की घरी बसून 1 तासाचा टाईम लावून तो पेपर आता अवेलेबल आहे MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर, तो डाउनलोड करा, त्याची प्रिंटआउट घ्या आणि OMR शीटवर टाईम लावून तो पेपर सॉल्व करा. आत्ताच्या तुमच्या नॉलेजच्या बेसिसवर आत्तापर्यंत तुमचा प्रिलिम्सचा किती स्टडी झाला आहे
त्याच्या बेसिसवर तो पेपर व्यवस्थित सॉल्व्ह करा, शांत डोक्याने सिरियसली सॉल्व्ह करा. ओके, कॅज्युअली सॉल्व्ह करू नका. बघा तुमचा स्कोर किती येतोय, त्याच्यानुसार जर तुमचा स्कोर, आता ते पुढचा पार्ट मी पुढे म्हणजे जे मला सांगायचं आहे ते पुढे बोलेल, पण मॅक्झिमम विद्यार्थी बघा 43 टू 52च्या रेंजमध्ये आहे. माझ्याप्रमाणे मला असं वाटतं सेफ स्कोर तुम्हाला प्रिलिमसाठी जर अराउंड 52 प्लस मार्क्स जर तुम्हाला पडले, 50 म्हणजे 52 टू 55च्या रेंजमध्ये जर मार्क्स पडत असेल, तर मला वाटतं दिस विल बी द सेफ स्कोर. हा सेफ स्कोर असेल यावर्षी. ओके, जेणेकरून तुमच्या मनामध्ये ती गॅरंटी किंवा तो कॉन्फिडन्स राहील 100% की माझी प्री 100% क्वालिफाय होते. मग असे जेवढे पण विद्यार्थी आहे, ओके, यांनी फुल फ्लोमध्ये 50% त्यांचा टाईम मेन्ससाठी आणि 50% त्यांचा जो टाईम आहे तो प्रिलिम्ससाठी जर दिला, तर त्यांच्यासाठी हे बेस्ट सोल्युशन आहे स्टडी किंवा बेस्ट स्ट्रॅटेजी असेल इथून पुढे. आता हे जे बाकीचे विद्यार्थी आहेत जे 43 टू 52च्या रेंजमध्ये आहेत, ओके, मी सांगत नाही की एक्झॅक्ट कट ऑफ किती लागेल काय लागेल, पेपरच्या डिफिकल्टी लेवलवर सुद्धा ते डिपेंड करेल, किंवा मग आता नंबर ऑफ व्हॅकन्सीज तर आपल्याला माहितीच आहे त्याच्यावर पण ते डिपेंड करेल. कॅटेगरी वाईज तर आपण बोलतच नाही, कारण आपल्याला माहीत नाही एक्झॅक्टली कोणत्या कॅटेगरीला किती सीट्स आहेत, त्याच्यावर पण ते डिपेंड करतं. पण जे विद्यार्थी 43 टू 52च्या रेंजमध्ये आहे त्यांनी सुद्धा डिमोटिवेट व्हायचं नाही आहे. तुमचा सुद्धा स्कोअर आउटस्टँडिंग आहे, म्हणजे 50 प्लस. थोडक्यात असं समजा की 50 प्लस जर तुमचा स्कोअर गेला आत्ता ह्या स्टेजला, की अजून प्रिलिम्सला 6 महिने आहेत, तर तुमची प्री क्वालिफाय झाली हे लक्षात घ्या. आता यावर्षीचा पेपर रिलेटिव्हली थोडासा इझियर साईड पण होता, सर्वांना माहिती आहे गटकाचा जो पेपर होता यावेळेस थोडासा इझी होता. ओके, तरी 50 प्लसचा जो स्कोर ह्या पेपरला तुम्हाला मिळतोय, तर मला असं वाटतं की तुम्ही सेफ झोनमध्ये आहात पूर्णपणे, आणि तो सेफ स्कोर आहे 50 प्लस, लक्षात घ्या. आता बाकीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना 42, 43, 44, 45 आहे, तुम्हाला असं काही वेगळं काही करायची गरज नाही. अजून तुमच्याकडे 6 महिने आहेत. ओके, काय करायचं तुम्हाला मी सांगतो. क्वेश्चन ज्यांनी पेपर दिला आहे त्यांच्यासाठी, ओके, क्वेश्चन पेपर घ्यायची. आपल्याला सब्जेक्ट सगळे माहिती आहे, कुठले कुठले आहेत: हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, करंट अफेअर्स, बरोबर, ॲप्टिट्यूड, रिझनिंग, आणि सायन्स, बरोबर. एवढे सब्जेक्ट्स आहेत. नंबर ऑफ तुम्हाला वेटेज माहिती आहे सब्जेक्ट वाईज. मॅक्झिमम वेटेजच्या ठिकाणी इकॉनॉमिक्स, पॉलिटी, करंट अफेअर्स, ॲप्टिट्यूड, रिझनिंग, ओके, आणि बाकीचे मग सिमिलर वेटेज आहेत, 10-10 क्वेश्चन्स विचारले जातात. जे वेटेज वाईज जे सब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला बघायचं आहे की एक्झाममध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला किती मार्क्स त्या ठिकाणी पडलेले आहेत. जसं की पॉलिटीचे 15 क्वेश्चन्स आहेत, 15पैकी माझा स्कोर किती येतोय, आउट ऑफ 15 मला किती मार्क्स पडत आहे. ॲप्टिट्यूड रिझनिंगचे समजा 20 क्वेश्चन्स आहे, तर 20पैकी मला किती मार्क्स पडत आहे. सायन्सचे 10 क्वेश्चन्स आहे फॉर एक्झाम्पल, तर 10पैकी मला तिथं किती मी स्कोर करू शकतोय. असं प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुम्हाला करायचं आहे. एक्सरसाइज फार डिफिकल्ट नाही आहे, हार्डली 1 तास लागेल तुम्हाला व्यवस्थित ॲनालिसिस करायला बसून. त्यानंतर जे सब्जेक्ट्स तुमचे वीक आहेत, जिथं खूपच तुम्हाला कमी मार्क्स पडलेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲप्टिट्यूड रिझनिंग, आता त्या दिवशी एका विद्यार्थ्याचा फोन आला होता, त्याचा स्कोर 44 आहे, पण त्याला ॲप्टिट्यूड रिझनिंगमध्ये फक्त 5 मार्क आहेत. म्हणजे लक्षात घ्या त्याचं नॉन टेक्निकल जे आहे बाकीचे ते किती स्ट्रॉंग आहे. त्याला बोललं की तू डेली बेसिसवर कंटिन्युअसली आत्तापासून डेली काही नाही म्हटलं तरी 2 तास किंवा 3 तास ॲप्टिट्यूड रिझनिंगची बसून प्रॅक्टिस करायची. मागचे 10-15 वर्षांचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत, किंवा सी सॅटचे जे पेपर्स आहेत, किंवा आपले रिझनिंगचे जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत गट ब गट क चे, ते सगळे बसून तू काय कर, सॉल्व कर आधी फर्स्ट प्रायोरिटीवर. तुला कळेल एक्झॅक्टली काय लेवल आहे, डिफिकल्टी लेवल, कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. हे फार महत्त्वाचं आहे की एक्झाम काय डिमांड करते. ओके, तर असं मग नाही तर बाकीकडे त्याला जर स्कोर बघितला तर 44 आहेत. ॲप्टिट्यूड रिझनिंगमध्ये जर त्याला अजून ॲडिशनल 10 मार्क्स मिळाले असते, जिथं 4-5 मिळाले त्याला, तिथं 14-15 मिळाले असते, आणि फार डिफिकल्ट नाही. ओके, तर तिथं त्याचा स्कोर 54-55च्या रेंजमध्ये गेला असता. तर असे पण आहेत विद्यार्थी ज्यांचा एका पर्टिक्युलर किंवा 2 असे कपल ऑफ सब्जेक्ट्समुळे काय झालं आहे, स्कोर एकदम ड्रास्टिकली कमी झाला आहे. कुणाला हिस्ट्री टफ जातं, कुणाला जॉग्रफी टफ जाईल, कुणाला इकॉनॉमिक्स फार टफ जातं, कुणाला ॲप्टिट्यूड रिझनिंग टफ जातं. तर ते इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल काय होतं आहे, चेंज होते. या गोष्टी लक्षात घ्या. तर ते तुम्हाला बसून ॲनालिसिस करायचं आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला नाही आहे त्यांनी व्यवस्थित सांगितलं तुम्हाला पेपर डाउनलोड करा, त्याची प्रिंट आउट काढा आणि बसून घरी टाईम लावून 1 तास तो पेपर सिरियसली सॉल्व करा. फर्स्ट आन्सर की आलेली आहे त्याच्यानुसार तुमचा स्कोअर कॅल्क्युलेट करा. स्कोअर जर 50+ जात असेल, व्हेरी गुड, वेल अँड गुड. तुम्ही एकदम म्हणजे पूर्ण सेफ झोनमध्ये आहात. बिनधास्त तुम्ही तुमची तयारी काय करू शकता, चालू करू शकता. ह्या रेंजमध्ये येत असेल तर सिमिलर वे तुम्हाला फाइंड करायचं की कुठं तुमचा स्कोअर काय राहतोय, तुम्ही कमी पडताय किंवा काय तुम्हाला करण्याची आवश्यकता आहे, काय गरज आहे. तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता आपल्या अकॅडमीच्या नंबरवर किंवा टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा, तिथं नंबर आहे. तर हे ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे आणि मग त्या सब्जेक्ट्सवर फोकस करून आता 6 महिने आहे तर असं ॲनालिसिस करून ते सब्जेक्ट्स जे आहेत जे वीक राहिले, ज्याच्यामुळे तुमचा स्कोअर कमी होतोय ड्रास्टिकली, तर त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं वर्क करायचं आहे. ओके. आता बाकीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचा स्कोअर 40 अँड बिलो म्हणाल मी, किंवा 43 अँड बिलो किंवा 40 अँड बिलो ज्यांचा स्कोअर आहे, ते 30 to 40च्या रेंजमध्ये आहे किंवा ज्यांचा फारच कमी आहे ओके, तर त्यांना आत्ता मी तुम्हाला सांगतोय मॅक्झिमम टाईम तुम्ही तुमच्या प्रिपरेशनचा जर तुम्ही 12-13 तास अभ्यास करताय तर त्यातले 80 to 90% टाईम आत्ता या सिच्युएशनला तुम्ही पूर्ण प्रीवरच फोकस केलं पाहिजे. तर तुमचं येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये बऱ्यापैकी प्री एकदम जबरदस्त तुमचा अभ्यास कव्हर झाला, सगळं कव्हर झालं. तुम्ही तुमच्या स्कोअरला पुश करू शकताय अराउंड 50च्या रेंजमध्ये. तर मग तिथं तुम्ही थोडं मेन्सला काय करू शकता, टाईम जास्त वाढू शकता. आत्ता फक्त तुम्ही 10 to 20% टाईम तुमचा जो आहे तो मेन्ससाठी द्या. पूर्ण बाकीचा जो वेळ आहे तो प्रिलिमसाठी डेडिकेट करा. कारण मेन्सला तेव्हाच तुम्ही अपेअर होऊ शकता जेव्हा तुमची प्री व्यवस्थितपणे क्वालिफाय कराल तुम्ही, लक्षात घ्या. ओके. तर हे जे विद्यार्थी आहे बिलो 40 त्यांचा स्कोअर आहे आत्ता 11 तारखेच्या एक्झाममध्ये, 11 जानेवारीच्या किंवा जे आता सॉल्व करणार आहेत मी सांगितल्याप्रमाणे, ओके, त्यांचा स्कोअर बिलो 40 येतोय, तर तुम्हाला कंपल्सरी व्यवस्थित सिरियसली अभ्यास करावा लागेल. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका की मी इम्प्रूव्ह करेल, मी हे करेल, मी ते करेल. 2020चे भरपूर उदाहरणं आहेत आपल्याकडे. त्यांचा टेक्निकलचा पार्ट इतका स्ट्रॉंग होता भयानक, परंतु काय झालं 33-34च्या रेंजमध्ये अडकले आणि असं वाटलं की व्हायला पाहिजे, म्हणजे त्यांना वाटत होतं 33-34 कट ऑफ लागेल. परंतु कट ऑफ बघा, एक एक मार्क इम्पॉर्टंट आहे. मला सांगायचं आहे निगेटिव्ह मार्किंग असतं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर फार फार गरजेचं आहे. तर असे जेवढे पण विद्यार्थी आहेत ज्यांचा बिलो 40 स्कोर आहे, ओके, एक अकॅडमीच्या वतीनं एक हेल्प म्हणून प्रिलिम्सचे जे आहे आपलं प्रिलिम्सचा जो कोर्स आहे किंवा प्रिलिम्सची जी बॅच आहे त्याची फीज मी एकदम ड्रास्टिकली कमी करून टाकली आहे. ह्याचा अर्थ असा नाही की फीज कमी म्हणजे क्वालिटी कुठं आपण कॉम्प्रोमाइज केलेली नाही. ओके, बॅचची फीज ही जास्तच होती. फॅकल्टीज प्रीमियम आहेत, सगळे युनिक अकॅडमीच्या चांगल्या बेस्ट फॅकल्टीज आहेत. खूप चांगला क्वालिटी कंटेंट आहे, त्याचे डेमो लेक्चरसुद्धा आपण यूट्यूबला टाकलेले आहेत. तर हे जे विद्यार्थी आहेत तुम्ही अजिबात थोडंसुद्धा कॅज्युअली न घेता आपली प्रिलिम्सचं जे आहे बघा, प्रिलिम्सची बॅच फार म्हणजे फार ड्रास्टिकली मी त्या ठिकाणी काय केलं आहे, हे करून टाकलं आहे. हा कोर्स बघा, याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल जो आहे, हा टेलिग्राम चॅनल सर्वप्रथम सर्वांनी जॉईन करा. सगळे अपडेट्स RTO MV याची इथं असणार आहेत. @मिशन IAS मेकॅनिकल. ओके, हा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे. RTO MV याची प्रिलिम्स बॅचवर या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचा खरंच जेन्युनली स्कोअर 14 बिलो आहे, तुम्हाला वर्क करण्याची गरज आहे, तुम्हाला काम करण्याची गरज आहे. तुम्हाला मे बी असं वाटेल की 2020 सारखा आता कट ऑफ लागेल 35 आणि 36 आणि तेवढे तर मला भेटत आहे, तर हा सेफ स्कोअर नाही आहे. सेफ स्कोअर तेव्हाच असेल जेव्हा तुम्ही 50+ जाल. आता मेन्सची तयारी कुणी बघा, फीज आपण फार कमी ठेवली आहे. 2500 फीज आहे फक्त, लक्षात घ्या. इतकी कमी फीज महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला भेटणार नाही. ओके, बेस्ट एकदम प्रीमियम कंटेंट आहे आपला. तुम्हाला माहिती आहे मेन्सचा कंटेंट तुम्ही बघितला आहे आपला. प्रिलिम्सची देखील खूप जबरदस्त त्या ठिकाणी आपण बॅच घेतलेली आहे. आत्ता रिसेंटली कंप्लीट झाली आहे लास्ट वीकमध्ये, त्यामुळे सगळे रेकॉर्डेड सेशन्स अवेलेबल आहेत. फक्त 2500 फीज, म्हणजे याच बॅचची फीज 7000च्या आसपास होती, 7500. ती एकदम ड्रास्टिकली कमी करून एकदम आपण किती केली आहे, 2500. तर सर्व जे 14 बिलो विद्यार्थी आहेत त्यांना प्रिपरेशन सुरू करायचं आहे, तर एक एक लेक्चर व्यवस्थित बघा. जो तुमचा वीक पोर्शन आहे त्याच्यावर थोडंसं काम करा, जेणेकरून तुमचा स्कोअर काय होईल, इम्प्रूव्ह होईल. आता मेन्सची तयारी कुणी करायची, ज्यांचा स्कोर तुम्हाला मी बोललो जे 43 to 52च्या रेंजमध्ये आहे, त्यांनी आता सध्या अराउंड 80% टाईम जो आहे तुम्ही
प्रिलिम्सवर फोकस करा पूर्ण आणि फक्त 20% टाईम जो आहे तो तुमचा मेन्स ओरिएंटेड पाहिजे. ओके, मेन्स ओरिएंटेड पाहिजे. कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्ही 50+ क्रॉस करत नाही तोपर्यंत. लक्षात घ्या. ते 43-44 वाले जे विद्यार्थी आहेत, तुम्हाला किती वर्क करायचं आहे? हार्डली तुम्हाला अजून 10 क्वेश्चन्स जरी तुमचे करेक्ट आले व्यवस्थितपणे, बघा मग ते कुठल्या सब्जेक्टमध्ये आपल्याला कमी पडले, तिथं जर तुम्ही वर्क केलं, अजून 10-1 क्वेश्चन जरी तुमचे करेक्ट आले, तरी तुम्ही आरामात 50+ जाताय. तुम्ही मेन्स मग बिंदास चालू करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात घ्या. जे पण 50+ विद्यार्थी आहेत आत्ता सध्याच्या स्टेजला, त्यांचा 50% जो टाईम आहे, 50% टाईम किंवा जास्त दिला तरी चालेल, काही इश्यू नाही. पण प्रिलिम्सवर दुर्लक्ष होता कामा नये. 50% टाईम जो आहे तुमचा प्रिपरेशनचा, तो तुम्ही आता मेन्ससाठी देऊ शकता. राहिलेला जो 50% आहे, तो तुम्ही प्रिलिम्ससाठी देऊ शकता. आता बघा 50+ ऑलरेडी इतकं स्कोर गेलाय. गेले 3-3, 4-4 वर्ष तुम्ही राज्यसेवा असेल, गट ब, गट क ची तुम्ही तयारी करत आहात. तर तुमचं प्रिपरेशन आता वेल अँड गुड, खूप चांगल्या स्टेजला आहेत. म्हणजे भरपूर कॉन्फिडंट आहेत मुलं. ते मेसेज येतात, सर मला प्रिलिम्सचं अजिबात काही टेन्शन नाही, मला टेन्शन आहे मेन्सचं. टेक्निकलचा आता गॅप पडलेला आहे 3-4 वर्ष. तर असं तुम्ही तुमच्या मनाने मला वाटत असेल की नाही प्रीचं मी वरच्यावर आता केलं, फक्त रिवाइजच करायचं आहे, मला फक्त गो थ्रू करायचं आहे, डेली थोडंसं ॲप्टिट्यूड रिजनिंगची प्रॅक्टिस करायची, तर मी तास प्रिलिम्सला दिला आणि राहिलेले 7 to 8 आवर्स म्हणजे 60-70% टाइम तुम्ही मेन्सला दिला, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला पुढे आहेच ना, जेव्हा जाहिरात येईल आपली, जाहिरात आल्यानंतर थोडंसं मेन्स करायचं आणि मग जास्त टाइम तुम्ही मग प्रिलिम्सपर्यंत, तोपर्यंत तुमचं मेन्स बऱ्यापैकी कव्हर होतंय. लक्षात घ्या. आता प्रिलिम्सला फक्त ब्रशअप करायची गरज आहे तुम्हाला. तर हे तुम्ही डिसाईड करा, ज्यांचा प्रिलिम्समध्ये 50+ स्कोर आहे. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की योग्य त्या ठिकाणी मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आता, की एक्झॅक्टली कुणी काय केलं पाहिजे. जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत स्कोरनुसार, तर तुम्ही काय केलं पाहिजे आता, तर पॉझिटिव्हली प्रिपरेशन चालू करा. अकॅडमीकडनं काही हेल्प लागत असेल मिशन IAS अकॅडमीकडनं, तर बिंदास आपला जो नंबर आहे 8070607474 या नंबरला तुम्ही कॉल केला तरी चालेल, व्हॉट्सॲप केलं तरी चालेल. आणि आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करा. आणि प्रिलिम्स बॅचची फीस खास तुमच्यासाठी जी मी एकदम ड्रास्टिकली कमी करून टाकली, जेणेकरून मॅक्झिमम विद्यार्थी जे डिझर्विंग कॅन्डिडेट्स आहेत मेन्ससाठी, त्यांच्यासाठी मी काय केलं आहे, त्यांना प्रिलिम्समध्ये ते कमी पडायला नको म्हणून आपण प्रिलची जी फीज आहे ती डायरेक्टली 1500 त्या ठिकाणी करून टाकलेली आहे. ओके, तर सर्वांनी बेनिफिट घ्या आणि योग्य रीतीने तुमचं प्रिपरेशन त्या ठिकाणी चालू करा. तर थांबवतो. धन्यवाद.